एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की इंडिया टुडे ग्रुपने काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे केला होता आफ्टर द सीज फायर, आपल्या सीज फायरची अनाउन्समेंट झाल्यानंतर. त्या सर्व्हेमध्ये असं विचारलेलं होतं की पाकिस्तान की चीन जास्त धोका कोणाकडनं वाटतो भारताच्या लोकांना. आणि हा सर्व्हे सीज फायरच्या आधी आणि सीज फायरच्या नंतरही करण्यात आलेला होता. सीज फायर नंतरच्या सर्व्हेमध्ये भारतातल्या लोकांकडनं रिस्पॉन्स असा देण्यात आला की चीनकडनं सगळ्यात जास्त धोका आहे. कारण पाकिस्तानवरती आपण अशा पद्धतीने अटॅक केले तरी सुद्धा पाकिस्तानचा रिस्पॉन्स कितपत असू शकतो याची कल्पना साधारणतः भारताला ऑलरेडी आलेली आहे. तुम्ही सुद्धा डू यू कंकर विथ दिस, म्हणजे जे लोकांनी ज्या पद्धतीचे रिमार्क्स दिलेले आहेत त्याच्याशी किंवा त्याच्याशी तुम्हाला हे वाटतं? याच्यामध्ये काही शंकाच नाहीये की लॉंग टर्ममध्ये चीनचा जो थ्रेट आहे, धोका आहे, तो नंबर 1 आहे आणि पाकिस्तान इज नंबर 2. पण काय होतं की पाकिस्तानतर्फे हे टेररिस्ट अटॅक्स वगैरे होत राहतात म्हणून आपल्या कॉन्शियसनेसमध्ये पाकिस्तान वर राहतं. पण जे मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट आहे, पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट आहे, त्या सगळ्यांना माहिती आहे की आपला मुकाबला चीन बरोबर आहे, पाकिस्तान बरोबर नाही.